भाग्यश्री पाटील कासोटे, एक तरुण स्त्री प्रकाशिका, कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या घरी जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी झगडा करून MBA करून लग्नानंतर स्वतःची प्रकाशन संस्था स्थापन करून प्रथितयश लेखकांची तब्बल मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतरित अशी 62 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. तसेच थाटामाटात करत असलेल्या प्रकाशन समारंभासाठी प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती त्यांनी आजवर त्यांना या प्रकाशन समारंभासाठी लाभलेले आहेत. आकर्षक मुखपृष्ठ, उत्तम कागद, दर्जेदार छपाईद्वारे पुस्तकांचा दर्जा त्यांनी कायम ठेवलेला आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, अक्षर सागर गारगोटी, ज्येष्ठ साहित्यिक रसूल सोलापुरे पुरस्कार असे अनेक पुरस्कार भाग्यश्री प्रकाशन संस्थेला लाभलेले आहेत. घर, संसार, व्यवसाय अशी 3 पेढी कसरत लीलया सांभाळत त्यांनी आपल्या व्यवसायाची भरभराट घडवून आणलेली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणखी या मंचावरचं मी आभार म्हणते सगळ्यात प्रथम कृष्णा देवटे सर, ज्यांच्यामुळे मी आज इथे येऊ शकले. कालपर्यंत मला ते काही शक्य वाटत नव्हतं, पण सरांच्या आग्रहाखातर त्यांनी इनिशिएट घेतल्यामुळे मी आज इथं आले आणि हा मला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आणखीन मी असे काही फार मोठं यश संपादन केलं असं मला काही वाटत नाही, कारण सुरुवात केली आहे करते. कारण हे सगळं शक्य होते कारण आपल्यासारखे लोक माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मला हे काय करण्याची प्रेरणा मिळते. माझा जन्म कुरुप या गावी झाला, जे कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. माझे वडील शेतकरी आहेत. ग्रामीण कुटुंबातून मी जन्माला आले. आम्ही दोघी जुळ्या बहिणी. पण घरी शिक्षणाची आवड होती. सगळ्यांनी म्हणजे फार कष्टातून शिकले. मला MBA करायचं होतं. BSc नंतर मी MBA केलं. MBA केल्यानंतर मी पुन्हा HR मध्ये जॉब केला ॲज अ HR कंपनीमध्ये. त्यानंतर मी बँकमध्येही जॉब केलेला आहे. या सगळ्याचा एक्सपिरियन्स घेतला, पण मला आधी लहानपणापासून वाचनाची आवड होती. नंतर लक्षात आलं की बाबा हे जॉब वगैरे आपल्याला काही सुटेबल नाही आहे आणि आपलं काही त्याच्यामध्ये करिअर होणं मला दिसेना त्याच्यामध्ये. आणि कॉलेज जीवनामध्ये असताना मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते. माझं ॲक्च्युली क्वालिफिकेशन BSc झालेलं आहे, पण साहित्याची आवड असल्यामुळे अभिवाचन स्पर्धा असायच्या, विविध पुस्तकांवर चर्चासत्र असायची, त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचे. आणि अशा स्पर्धांच्या वेळेसच मला डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांची भेट झाली होती. आणि त्यानंतर मग सरांची आणि माझी ओळख वाढत गेली. आणि मी लग्नानंतर मी बँकमध्ये जॉब करत असताना मला असंच प्रश्न पडला होता की आता यापुढे करायचं काय, कारण बँकमध्ये मी काय सूट होत नव्हते, कारण माझी पर्सनॅलिटी आणि बँकचं कल्चर बघता मला काय त्याच्यामध्ये पुढे ग्रोथ होईल असं वाटलं नाही. मग सरांशी चर्चा करताना त्यांनी मला प्रकाशनाचा एक सल्ला दिला की म्हटले हे कर, म्हटले याच्यामध्ये पुढे तुला स्कोप आहे आणि तुझं नेचर, तुझी आवड बघता तू याच्यामध्ये करू शकशील. साधारण 1 ऑगस्ट 2018ला मी प्रकाशन संस्था चालू केली. आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझं पहिलं पुस्तक वाचन जे डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी दिलं होतं, ॲक्च्युली ते आपले मेहता सर करणार होते, ते पब्लिश करणार होते, पण सरांनी एक संधी म्हणून मला ते दिलं आणि मेहता सरांनी पण त्याला परमिशन दिली. त्यावर मी सरांची पण कायम ऋणी राहीन आयुष्यभर, कारण त्याच्यामुळे माझ्या प्रकाशनाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर ते पुस्तकाचं प्रकाशन पण, माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन मॉरिशसला झालं. सर मॉरिशसला गेले होते. मग त्यानंतर माझी एक पुस्तकांची वाटचाल चालू झाली. मग माझं एक काम बघून डॉक्टर जयसिंग पवार सर त्यांनी स्वतःहून मला 3 पुस्तकं देऊ केली. मला म्हटलं तू करतेस तरी माझी पुस्तकं कर म्हटले. मग त्यानंतर एकापाठोपाठ एक पुस्तकं मिळत गेली. कोल्हापूरमध्ये आपले मेहता सर आहेत, इतर प्रकाशक आहेत, त्यांनी मला मार्गदर्शन केलं. म्हणजे वितरण व्यवस्था कशी करायची, पुस्तक परीक्षानं कशी छापून आणायची, काय मला काही याच्यातलं माहिती नव्हतं, पण ते मी हळूहळू शिकत गेले सगळं. कारण मी याच्यामध्ये ब्लँक होते, मला काहीच माहिती नव्हतं. पण त्यानंतर मी सगळ्या गोष्टी एक लेडी म्हणून म्हणजे कुठे कमी पडली नाही. ॲक्च्युली पुरुषांचं क्षेत्र आहे. ते पुस्तकं डिस्पॅच करणं असेल, सकाळी अखिल सर बोलले तसं ते पॅकिंग वगैरे करणं, हे पण मी करत गेलो. आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी हे
आउटसोर्सिंग वगैरे करून मी करत असते काम. आणि माझ्या आजवर पुस्तकांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जास्त गोष्टीचा आनंद होतो की लोकांची मी स्वप्न पूर्ण करते. जेव्हा लेखक हीच असतो तेव्हा त्याचं एक पुस्तक म्हणजे ते त्याच्यासाठी आपत्तीच असतं. कारण जसं डॉक्टर प्रेग्नेंट राहिल्यानंतर एका लेडीची 9 महिने काळजी घेत असतो त्या बाळाची, तसं हे पुस्तक आणि बाळ असं मला त्याचं गणित वाटतं. कारण ते पुस्तक प्रकाशन करताना जे काही कष्ट घ्यायला लागतात, त्याची निर्मिती असेल, त्याचं संपादन असेल, कव्हर डिझाईन, जेणेकरून ते आकर्षक व्हावं आणि ते लेखकालाही रुचावं आणि वाचकांनाही. त्यामुळे ती पूर्ण जबाबदारी जशी डॉक्टरांची असते तशी ती प्रकाशकाची असते असं मला वाटतं. आणि त्यानंतर पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जो काही आनंद होतो तो अवर्णनीय असतो. म्हणजे तो लेखकही नाही आहे करू शकत. त्यामुळे मला त्याचा खूप म्हणजे आनंद वाटतो पॅशनेटली. आणि कामाचं बघायला गेलं तर मी जनरली लेखक जे मला आजपर्यंत मिळालेले आहेत ते स्वतःहून माझ्याकडे म्हणजे मला मिळालेले आहेत. असं मी कोणाकडे मला पुस्तक द्या किंवा हे म्हणजे माझं काम बघून मला पुस्तकं मिळत गेलं त्याचा मला आनंद आहे. आणि याच्यातले बरेचसे लेखक माझे नवोदित आहेत, म्हणजे नवीन आहेत आणि त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित करण्याचा मान मला मिळत गेला. आणि जवळपास सगळ्या पुस्तकांचे प्रकाशनाचे समारंभही असे थाटामाटात झालेले आहेत. आपले शिवाजी युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर असतील, कुलगुरू असतील, पुन्हा आपले आमदार बंटी पाटील साहेब ते सुद्धा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला होते. म्हणजे हे सगळं जे काही होत आले ते मला चांगली लोक भेटत गेली, त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आणखीन मला असंच काम करायला आवडतं. आणि मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते की तुम्ही मला एक छोट्याशा प्रकाशिकेला बोलण्याची संधी दिला. आणि खरं तर ह्याचं सगळं श्रेय मी दिवटे सरांना देते. त्याबद्दल मी त्यांची खरंच मानते. ह्या संमेलनाचं यश म्हणता येईल माझ्या दृष्टीने मी इथं आल्याचं. कारण म्हात्रे सरांना मी सकाळीच बोलले की मला असं पुस्तक करायला तुमचं प्रकाशित करायला आवडेल, तर त्यांनी स्वतः मला एक पुस्तक देतं बोललेत लवकर. काहीतरी एक वाक्य बोला. देत असतो ते मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप अनुभव. म्हणजे आता कसं झालं